आणि परिसर या भागातील सर्व लोक एकत्र येऊन त्याला स्थगिती मिळवण्यासाठी जो प्रयत्न आम्ही करत होतो त्या प्रयत्नाला आमचं काही आव्हान होतं शासनाला किंवा प्रशासनाला. या अतिशय बेकायदेशीरपणे हा प्रकल्प इथे उभा राहतोय. कारण यापूर्वी त्याने तो प्रकल्प तिथे टाकलेला आहे, तो रेटून दिलेला आहे. या प्रकल्पाने मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं, हवेचं आणि ध्वनी प्रदूषण करून पूर्ण भागाला त्रस्त केलेलं आहे. आणि हे करत असताना पुन्हा जर समजा 10 एकराच्या ह्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रदूषण होते किंवा नगद पाण्याच्या लोकांना तिथली जी आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीला तिथून स्थलांतरित होण्यासाठी म्हणजे प्रेरित केलं जाते, व्हावं लागेल. आणि काही लोक झालेले तिथून स्थलांतरित. मग हा जो नवीन प्रकल्प त्यांनी सांगितला की त्या भागातील लोकांना आम्ही रोजगार देऊ. पण अनुभव असा आहे की त्याचा जो पहिला प्रकल्प तिथे आहे किंवा या एमआयडीसी भागामध्ये जे प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचे स्थानिक माणसाला तिथे स्थान नाही. परमनंट अशा नोकऱ्या आहेत. मग याच्यातून रोजगार उपलब्ध होईल याच्यावर आपल्या कुठल्या प्रकारचा विश्वास नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी भूखंडावर प्रक्रिया तिथे होणार आहे या प्रक्रियेमुळे आणि तिथला वातावरणीय बदल होणार. मोठ्या प्रमाणामध्ये आमचा हा जो भाग आहे, शांत भाग आहे, हरित भाग आहे, हा नष्ट होईल. आणि त्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात तिथला जो स्थानिक आदिवासी समाज आहे, लगत पाडे आहे, त्या पाड्यांना रोजगार मिळण्याच्या किंवा रोजगार मिळणं दुरापस्त आहे. पण ह्या कारखान्याच्या त्रासाने तिथून स्थलांतरित व्हावं लागेल, बाहेर जावं लागेल. आणि म्हणून ह्या आता म्हणजे आपण कथन केलेलं आहे की आज खरं म्हणजे या जनसुनावणीला स्थगिती मिळायचा आदेश आम्हाला काहीतरी यायला पाहिजे होता, आमच्याकडे पोहोचायला पाहिजे का. परंतु हे जे प्रशासन आहे हे प्रशासन धनधान्याच्या बाजूला असल्याचं आम्हाला आता खात्री झालेली आहे. आणि म्हणून हा प्रकल्प होऊ नये, आमच्या भागाचा जो ऱ्हास झालेला आहे तो ऱ्हास होऊ नये. आणि तो भविष्यामध्ये हा भाग शांत राहायला पाहिजे. जसं माझ्याशी म्हटलं तसं हा भाग तो लोक रहिवासी संकुलांसाठी जे आकर्षित होत होते ते तिथून जाऊ नये म्हणून आम्ही या बाजूला आता त्या ठिकाणी सूर्या नदी ही आमची पवित्र गंगा आहे. ही सूर्या नदी आपल्या पूर्ण पालघर तालुक्याला पुढे जाऊन वसई मिळवला आणि त्याचे पुढे जाऊन हिराबाई धरला आणि नाडूच्या काही भागाला पाणी पुरवठा करते. ही नदी प्रदूषित होऊन भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकणार आहे. जसं बघायला सांगितलं ह्या उद्योगाला जर 41 लाख लिटर दिवसाला जर पाणी लागणार आहे, आज एमआयडीसीकडे पाण्याची उपलब्धता तेवढी नाही आहे आणि गरज त्याच्या 10 पटीने जेवढी उपलब्ध आहे. जर एमआयडीसीने समजा जरी भले 41 लाख लिटर पाणी दिवसाला त्यांना पुरवठा केला तरी त्यांचं ते इन्फ्लुएंट निघेल, त्यांचं सांडपाणी निघेल, ते आम्ही वापरायचं आहे का, हा मोठा मुद्द्याचा प्रश्न आहे. ऑलरेडी त्याने आमच्या तिकडे असलेलं आम्हाला स्थानिक नाव आहे त्या नाल्याचं मुडक्याचा ओळ म्हणून. त्या मुडक्याच्या ओळाला पूर्णपणे त्यांनी प्रदूषित केलेल्या अनेक वेळा आम्ही MPCBकडे किंवा संबंधित खात्यांकडे तक्रारी केल्यात. पण त्याला त्या धननाटक्याच्या दादागिरीला घाबरून त्याला केळाची टोपली त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वेस्टेजचा एक डोंगर तयार केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर इतका मोठा जर वेस्टेज केलेला जो रसायनयुक्त त्याच्यामध्ये धुळीकण आहे आणि जरा जरी वारा सुटला तरी वाऱ्याने आजूबाजूच्या गावातल्या लोकांना तिथं घरात राहणं मुश्किल होतं. इतकं मोठं प्रदूषण आहे हे डोळ्याने दिसणार आहे. या बाबतीत खरंच आम्हाला तक्रारीच करायला नको किंवा आम्हाला कोणाच्या निदर्शने जाणून ज्या